गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन ऑब्टेन करायला सुरुवात केली होती. आता आपल्याला पुढचे डायमेन्शन स्टडी करायचे आहेत. आपण डिफरंट क्वांटिटीचे डायमेन्शन ऑब्टेन करूयात. मग मी तुम्हाला त्यातले कोणते डायमेन्शन लर्न करायचे ते सांगेन. मी एक चार्ट सेंड करेन तुम्हाला, ते डायमेन्शन लर्न करा. बाकीच्यांचे फॉर्म्युले पाठ करा, म्हणजे तुम्हाला डायमेन्शन काढता येतील. आता डायमेन्शन कसे काढायचे ते ऑलरेडी आता तुमच्या लक्षात आलं आहे. आता आपण बाकीचे अजून डिफरंट डायमेन्शन स्टडी करूयात. फॉर एक्झाम्पल एरियाचा फॉर्म्युला असतो लेंथ इंटू ब्रेड्थ. आता ब्रेड्थ म्हणजे देखील लेंथच असते. मग एरियाचे डायमेन्शन आले. आपण इथे बघा, एरियाचे डायमेन्शन ऑब्टेन करताना लेंथ दोन वेळेला मेजर केले. एकदा लेंथ ॲज अ लेंथ आणि एकदा ब्रेड्थ ॲज अ लेंथ. म्हणजे लेंथ मेजरमेंट दोन वेळेला झालं, त्यामुळे डायमेन्शन आले L2. एरिया मेजर करताना मास मेजर करायची गरज नाही आहे, सो M0. टाईम मेजर करायची गरज नाही आहे, सो T0. सो एरियाचे डायमेन्शन आले L2 M0 T0. कळलं? एरियाचे डायमेन्शन कसे काढले लक्षात आले. ब्रेड्थ म्हणजे देखील लेंथ असते. सो एरिया फाईंड करताना लेंथचं मेजरमेंट दोन वेळेला होतं आहे, त्यामुळे डायमेन्शन आले L2 M0 T0. आता पुढचं डायमेन्शन व्हॉल्यूम इज नथिंग बट लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. आता व्हॉल्यूम मेजर करत असाल तर लेंथचं मेजरमेंट तीन वेळेला होतं आहे, त्यामुळं हे आलं L3 M0 T0. हे झाले डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम. एरियाचे डायमेन्शन आपण ऑब्टेन केले, तसंच मी व्हॉल्यूमचे डायमेन्शन देखील तुम्हाला ऑब्टेन करून दाखवले. आता पुढचं आहे ते डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. सो रो इज इक्वल टू M/V. सो रो इज इक्वल टू मासचे डायमेन्शन आले L0 M1 T0. व्हॉल्यूमचे डायमेन्शन आले L3 M0 T0. हा ब्रॅकेट न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करूयात. म्हणजे हे आलं L0 M1 T0. आता डिनॉमिनेटरचं ब्रॅकेट न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केला तर पॉवरचं साईन चेंज होणार. म्हणजे हे आलं L-3 M0 T0. सो डेन्सिटीचे डायमेन्शन आले L-3 M1 T0. these are डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. क्लिअर झालं? डेन्सिटीचे डायमेन्शन कसे काढले लक्षात आले. आता पुढचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला असतो mr². मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला mr². आता मी शॉर्टकटमध्ये लिहितो आहे, नंतर ह्याच्या नोट्स मी तुम्हाला सेंड करणार आहे, ज्याच्यामध्ये हे फॉर्म्युले अगदी व्यवस्थित लिहिलेले आहेत. सो मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युलाला mr². M म्हणजे मास, R म्हणजे रेडियस. सो मासचे डायमेन्शन आले L0 M1 T0. रेडियस स्क्वेअर डायमेन्शन आले L2. बरोबर आहे, रेडियस म्हणजे लेंथ असणार आहे आणि रेज टू 2 आहे, R² आहे, त्यामुळे हे आलं L2 M0 T0. सो डायमेन्शन आले, फायनल डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया L2 M1 T0. मोमेंट ऑफ इनर्शियाचे डायमेन्शन. ओके. त्यानंतर सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन फॉर्म्युला फोर्स डिवायडेड बाय लेंथ. मग फोर्सचे डायमेन्शन काय असतात L1 M1 T-2 डिवायडेड बाय लेंथचे डायमेन्शन आले L1 M0 T0. मग हे आलं L1
M1 T-2 इंटू हा ब्रॅकेट वर आला न्यूमरेटरला, म्हणजे पॉवरची साईन चेंज झाले, L-1 M0 T0. सो L+1 -1 झालं. हे आलं L0 M1 T-2. these are dimensions of surface tension. आता हे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा सरफेस टेन्शन ह्या क्वांटिटी 12th मध्ये आहेत, त्या 12th मध्ये होतील. आता आपल्याला ते डायमेन्शन आपण ज्यावेळेला नीटचं मटेरियल सॉल्व करणार त्यावेळेला आपल्याला हे डायमेन्शन लागणार आहे, त्यामुळे मी हे सगळे फॉर्म्युले घेतोय. तुम्ही डायमेन्शन लर्न करत बसायचं नाही आहे, फॉर्म्युला पाठ करायचा, तुम्हाला डायमेन्शन काढता येतील. लक्षात आलं. बेसिक डायमेन्शन लर्न करायचे. बेसिक डायमेन्शन म्हणजे कोणते? फोर्स, व्हिलॉसिटी, ॲक्सलरेशन, एनर्जी, प्रेशर, पॉवर, हे असे एक टोटल 20 डायमेन्शन आहेत. ते लर्न करा. बाकीचे डायमेन्शन फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून तुम्हाला काढता येतात. लक्षात आलं. ओके, पुढचा फॉर्म्युला स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया, म्हणजे ते आलं फोर्स अपॉन एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ, म्हणजेच लेंथ इंटू लेंथ. ब्रेथ म्हणजे पण लेंथ असते ना. मग हे आलं फोर्स अपॉन L². फोर्सचे डायमेन्शन L1 M1 T-2 डिवायडेड बाय एरियाचे डायमेन्शन L2. आता आपण सॉल्विंग करताना पुन्हा ते M0 T0 लिहायची गरज नाही. मग हे आलं L1 M1 T-2 आणि हा ब्रॅकेट वर घेतला म्हणजे हे झालं L⁻². सो हे आलं L+1 -2 म्हणजे L-1 M1 T-2. these are dimensions of stress. कळलं का? पुढचं रेट ऑफ फ्लो. इज इक्वल टू व्हॉल्यूम डिवायडेड बाय टाईम. व्हॉल्यूम डिवायडेड बाय टाईम. सो व्हॉल्यूमचे डायमेन्शन आले L3 लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, L3 M0 T0 डिवायडेड बाय टाईमचे डायमेन्शन T1. सो फायनल डायमेन्शन आले L3 M0. हा T वर आला म्हणजे T-1 झालं, T-1. सो these are dimensions of rate of flow. क्लिअर झालं. लक्षात आलं का आपण कसं केलं ते? ओके, मग पुढची क्वांटिटी. आता हे बघा, ह्या लेक्चरमध्ये मी असे सगळे डायमेन्शन तुम्हाला काढून दाखवेन. ह्याचा चार्ट, हे सगळं नोट्स आहेत आपल्याकडे. तुम्ही फॉर्म्युला पाठ करा, मी तुम्हाला डायमेन्शन फाइंड करायला प्रॉब्लेम येणार नाही. क्लिअर झालं. रेट ऑफ फ्लो. त्यानंतर हीट. आता हीट म्हणजे एनर्जी. एनर्जी म्हणजेच वर्क. मग वर्कचे डायमेन्शन असतात फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सचे डायमेन्शन आले L1 M1 T-2 इंटू डिस्प्लेसमेंट L1. सो हीटचे डायमेन्शन आले L2 M1 T-2. सो हीट म्हणजे एनर्जी आहे, त्यामुळे हीटचे डायमेन्शन हे कुणाचे डायमेन्शन येणार? एनर्जी किंवा वर्कचे डायमेन्शन येणार. क्लिअर झालं. देन लॅटेंट हीट. आता लॅटेंट हीट हे 11च्या सिलेबसमध्येच आहे. आपला एक टॉपिक आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट येतो लॅटेंट हीट. लॅटेंट हीटचा फॉर्म्युला असतो हीट अपॉन मास. आता हीट म्हणजे एनर्जी. सो एनर्जीचे डायमेन्शन आले L2
M1 T-2 डिवायडेड बाय मासचे डायमेन्शन M1. बरोबर आहे. मास मेजर करताना लेंथ मेजर करायची गरज नाही, टाईम मेजर करायची गरज नाही. सो मासचे डायमेन्शन आले M1. आता हे 1 वर घेतो म्हणजे -1 होणार, म्हणजे हे आलं L2 M1 T-2 आणि हे आलं M-1. M+1 -1 कॅन्सल झालं. सो हे आलं L2 M0 T-2 लॅटेंट हीट. आता एक लक्षात ठेवा, हीट आणि लॅटेंट हीट हे ऐकायला सेम वाटतंय पण त्यांचे डायमेन्शन सेम नाही आहेत. एक्झाममध्ये असा क्वेश्चन येतो, आयडेंटिफाय द पेअर हॅव्हिंग डिफरंट डायमेन्शन. तर हीट आणि लॅटेंट हीट ह्यांचे डायमेन्शन सेम नाही आहे. क्लिअर झालं. हीट आणि लॅटेंट हीट हे डायमेन्शन सेम येत नाहीत. ओके, तर आपण लॅटेंट हीटचे डायमेन्शन ऑब्टेन केले. आता पुढचं स्पेसिफिक हीट. फॉर्म्युला असतो हीट अपॉन टाइम इंटू टेम्परेचर. एक मिनिट, टाइम नाही, मास आहे. स्पेसिफिक हीट फॉर्म्युला असतो हीट डिवायडेड बाय मास इंटू टेम्परेचर. सो हीट म्हणजे एनर्जी. सो हे आलं L2 M1 T-2. मासचे डायमेन्शन आले M1 L0 T0. ते L0 T0 मी लिहित नाही. टेम्परेचरसाठी सिम्बॉल आपण K वापरतो. सो हे आलं K1. मग हे आलं L2 M1 T-2. डिनॉमिनेटरच्या टर्म आहे त्या न्यूमरेटरमध्ये घेतो, म्हणजे हे झालं M-1 K-1. M+1 -1 0 होणार, म्हणजे हे आलं L2 M0 T-2 K-1. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला. स्पेसिफिक हीटला डिफाईन करतात अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स थ्रू युनिट डिग्री सेल्सिअस. हे 11च्या सिलेबसमध्ये तुम्हाला होईल. आता तुम्ही फॉर्म्युला पाठ करायचा. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला असतो हीट अपॉन मास इंटू टेम्परेचर. कळलं. सो डायमेन्शन आले L2 M0 T-2 K-1. क्लिअर झालं. स्पेसिफिक हीटचे डायमेन्शन लक्षात आले. हे इम्पॉर्टंट डायमेन्शन आहेत. तर आता लक्षात बघा, हे ट्रायड आलं. हीट, लॅटेंट हीट आणि स्पेसिफिक हीट ह्या तिघांचे डायमेन्शन सेम नाही आहे. हीट, लॅटेंट हीट आणि स्पेसिफिक हीट ह्या तिघांमध्ये पण हीट येतं, पण त्यांचे डायमेन्शन वेगळे वेगळे आहेत. मग एक्झामला तुम्हाला कदाचित असे पेअर आयडेंटिफाय करायला येतील. तर लॅटेंट हीट आणि स्पेसिफिक हीट ह्या दोघांमध्ये हीट असतं, पण त्यांचे डायमेन्शन सेम नसतात. क्लिअर झालं. त्यानंतर पुढचं डायमेन्शन आहे वेव्हलेंथ. आता मी त्या दिवशी पण आपण बेसिक फाउंडेशन कोर्स आपला चालला होता, त्याच्यामध्ये आपण टॉपिक डिस्कस केलं होतं किंवा SI युनिटच्या आपण डेफिनेशन स्टडी केले होते. त्याच्यामध्ये वेव्हलेंथ हा पॉईंट तुम्हाला झाला आहे. ही आहे, ही वेव्ह आहे. वेव्ह असते, तिच्यामध्ये एक क्रस्ट असतो, एक ट्रप असतो. हा वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट आहे, तर हा वेव्हचा एंड पॉईंट आहे. एका सायकलची लेंथ, वेव्हला सायकल पण म्हणतात, ही एक सायकल आहे. एका सायकलची लेंथ म्हणजे वेव्हलेंथ असते आणि वेव्हलेंथचा सिम्बॉल असतो लॅम्बडा. आता नाव जरी वेव्हलेंथ असलं तरी बेसिकली ही लेंथ आहे, त्यामुळं वेव्हलेंथचे डायमेन्शन काय आले, ही लेंथ आहे. सो डायमेन्शन आले L1
M0 T0. कळलं? वेवलेंथ ही लेंथ असते, त्यामुळं L1 आलं. लेंथ मेजर करताना मास मेजर करायची गरज नाही आहे, त्यामुळे M0 आलं, T0 आलं. क्लिअर झालं? वेवलेंथचे डायमेन्शन लक्षात आले. आता पुढचं आहे प्लँक्स कॉन्स्टंट. हे खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे. प्लँक्स कॉन्स्टंट त्याचा सिम्बॉल असतो H. फॉर्म्युला असतो एनर्जी डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. प्लँक्स कॉन्स्टंट फॉर्म्युला असतो एनर्जी डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. सो एनर्जीचे डायमेन्शन आले L2 M1 T-2 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 टाइम पिरियड. सो फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन आले T-1. फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये सॉल्व केले. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 टाइम पिरियड म्हणजे 1 टाइम. मग 1 टाइम असेल तर फ्रिक्वेन्सी डायमेन्शन काय आले T-1. मग हे आलं L2 M1 T-2. आता डिनॉमिनेटरचं ब्रॅकेट न्यूमरेटरमध्ये आला, सो साईन चेंज झालं, हे आलं T1. सो फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन आले L2 M1 T-1. दीज आर डायमेन्शन्स ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट. हे खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन आहेत. प्लँक्स कॉन्स्टंट असतात त्याचे डायमेन्शन असतात सेम ॲज दॅट ऑफ अँग्युलर इम्पल्स. ओके, मी काढून दाखवतो. अँग्युलर इम्पल्स आपण मागच्या लेक्चरमध्ये पहिल्यांदा आपल्याला अजून काही डायमेन्शन ऑब्टेन करावे लागतील. मग आपण अँग्युलर इम्पल्सचे डायमेन्शन काढूया. मोमेंट आर्म. मोमेंट आर्म. ओके, आता बघा हे दोन चार्ज आहेत. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे. दिस टू चार्जेस आर सेपरेटेड बाय सर्टन डिस्टन्स. ह्या दोन चार्जमधलं जे डिस्टन्स असतं त्याला म्हणतात मोमेंट आर्म. लक्षात आलं? माझ्याकडे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज आहे. दोन चार्जमधलं जे डिस्टन्स असतं त्याला म्हणतात मोमेंट आर्म. मग आता बघा, मोमेंट आर्म हे डिस्टन्स आहे, बरोबर आहे? हे डिस्टन्स आहे किंवा ही लेंथ आहे. डिस्टन्स म्हणजे लेंथ, तर मोमेंट आर्म ही लेंथ आहे, हे डिस्टन्स आहे. सो मोमेंट आर्मचे डायमेन्शन आले L1 M0 T0. कळलं? मोमेंट आर्म ही लेंथ आहे किंवा हे डिस्टन्स आहे, दोन चार्जमधलं डिस्टन्स आहे, त्यामुळे त्याचे डायमेन्शन काय आले L1 M0 T0. ओके, आता पुढची क्वांटिटी आहे टॉर्क. टॉर्क फॉर्म्युला असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग फोर्स डायमेन्शन आले L1 M1 T-2. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स झालं, डिस्टन्स म्हणजे लेंथ, सो हे आलं L1. सो टॉर्कचे डायमेन्शन आले L2 M1 T-2. लक्षात आलं? तर हे डायमेन्शन म्हणून तुमच्या लक्षात यायला पाहिजे वर्क, एनर्जी आणि टॉर्क यांचे डायमेन्शन सेम असतात. वर्क, एनर्जी, टॉर्क यांचे डायमेन्शन सेम असतात. क्लिअर झालं? ओके, सो पुढचं कपल ऑफ फोर्स. याचाही फॉर्म्युला असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग फोर्सचे डायमेन्शन आले L1 M1 T-2 आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स L1. सो हे पण डायमेन्शन आले L2 M1 T-2. लक्षात आलं? म्हणजे कपल ऑफ फोर्सचे डायमेन्शन पण सेम कुणासारखे आहेत? टॉर्क सारखेच आहेत. हे बघा, टॉर्कचे डायमेन्शन पण तेवढेच आले. लक्षात आलं का?
पुढचं आहे मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स ह्याचा पण फॉर्म्युला आहे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो याचेही डायमेन्शन तेच येणार L2m1 T-2. तर लक्ष द्या, आपण हे 5 क्वांटिटी ऑब्टेन केल्या ज्यांचे डायमेन्शन सेम आहेत. त्या क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत? वर्क, एनर्जी, टॉर्क, कपल ऑफ फोर्स, मोमेंट ऑफ फोर्स. यांचे डायमेन्शन सेम असतात. क्लिअर झालं? आता पुढची क्वांटिटी आहे इम्पल्स. इम्पल्स फॉर्म्युला असतो फोर्स इंटू टाईम. मग फोर्सचे डायमेन्शन्स ऑफ फोर्स L1m1 T-2 आणि टाईम म्हणजे T1. सो हे डायमेन्शन आले L1m1 T-2 प्लस 1 म्हणजे -1 T-1 इम्पल्स. क्लिअर झालं? तर तुमच्या एक लक्षात आलं असेल बघा, मॅक्झिमम क्वांटिटी आहेत त्यांच्यामध्ये फोर्स, एनर्जी, वर्क, ॲक्सलरेशन हेच येतं. मग हे बेसिक डायमेन्शन पाठ करून ठेवले तर आपल्याला फॉर्म्युला पाठ असेल तर कोणत्याही क्वांटिटीचं डायमेन्शन ऑब्टेन करता येईल. आता पुढचा येते अँग्युलर इम्पल्स. फॉर्म्युला असतो टॉर्क इंटू टाईम. आता टॉर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स इंटू हे आलं टाईम. मग फोर्सचे डायमेन्शन L1m1 T-2. डिस्टन्स म्हणजे L1, टाईम म्हणजे T1. सो हे 1 आणि 1 2 झालं. हे आलं L2m1 T-2 प्लस 1 म्हणजे T-1. सो अँग्युलर इम्पल्सचे डायमेन्शन आले L2m1 T-1. आता थोडं लक्ष द्या, इम्पल्स आणि अँग्युलर इम्पल्स दोघांमध्ये पण इम्पल्स आहेत पण त्यांचे डायमेन्शन सेम नाही आहेत. इम्पल्सचे डायमेन्शन वेगळे आहेत, अँग्युलर इम्पल्सचे डायमेन्शन वेगळे आहेत. क्लिअर झालं? लक्षात आलं का? ओके. मग आता पुढचं सेंट्रिपिटल फोर्स. फॉर्म्युला असतो mv² अपॉन r. m म्हणजे मास, v म्हणजे व्हिलॉसिटी, r म्हणजे रेडियस. मग बघा, मासचे डायमेन्शन m1, व्हिलॉसिटीचे डायमेन्शन L1 m0 T-1 पण v² आहे त्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर आला डिवायडेड बाय रेडियस म्हणजे लेंथ म्हणजे हे आलं L1. मग हे आलं m1. पॉवरची पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हे झालं L2 m0 T-2 डिवायडेड बाय L1. सो हे 1 वर गेलं म्हणजे -1 होणार, बरोबर आहे. मग +2 -1 म्हणजे किती येणार? बरं मी करून दाखवतो. L2 m1 T-2 हे m0 आणि हे L वर घेतलं म्हणजे हे किती आलं? L-1. तो डायमेन्शन आले L1 m1 T-2. सो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे बेसिकली फोर्स आहे त्यामुळे ते डायमेन्शन सेम कुणासारखे आले? फोर्ससारखे आले. लक्षात आलं? आता एक खूप खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन आपल्याला स्टडी करायचं आहे, जे डायमेन्शन तुम्ही तोंडपाठच करून ठेवायचं आहे, ते म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G. हे 10th मध्ये झालं असेल, बरोबर आहे ना? सो
जी इज इक्वल टू फॉर्म्युला असतो एफ आर स्क्वेअर अपॉन M1 M2. तुम्ही 10thला ग्रॅव्हिटेशन टॉपिक स्टडी केला असेल, त्याच्यामध्ये डायमेन्शन आलं होतं. हे मास M1, हे मास M2 आणि हे त्यांच्यातलं डिस्टन्स R. तर ह्याच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो एफ इज इक्वल टू M1 M2 अपॉन एफ आर स्क्वेअर, जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. कळलं का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स 11 तुम्हाला 10thला झाला असेल. जी एफ इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. मग त्याच्यावरनं जीचा फॉर्म्युला आला एफ आर स्क्वेअर अपॉन M1 M2. मग डायमेन्शन ऑप्टेन करूयात. फोर्स L1 M1 T-2. आर म्हणजे डिस्टन्स, म्हणजे हे आलं एल स्क्वेअर. कळलं का? एल स्क्वेअर का आलं कळलं? आर म्हणजे डिस्टन्स, पण त्याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे इथं मग डिस्टन्सचा स्क्वेअर करावं लागेल, म्हणजे एल स्क्वेअर आलं. M1 म्हणजे फर्स्ट मास, सो हे आलं M1 L0 T0. बरोबर आहे. M2 म्हणजे सेकंड मास, म्हणजे ते मासच आहे, म्हणजे हे पण काय आलं M⁻1 आलं. मग डायमेन्शन आले, हे बघा, हे 2 आणि हे 1, म्हणजे किती झालं 3 झालं. L3 M1 T-2 डिवायडेड बाय हे आलं M2. आता ह्या 2ला मी वर घेतो, म्हणजे ते -2 होणार, म्हणजे हे आलं L3 M1 T-2 इंटू हे आलं M⁻². बरोबर आहे. मग डायमेन्शन काय आले L3 M+1 -2 म्हणजे किती आलं -1 T-2. सो हे आलं L3 M-1 T-2. क्लिअर झालं? सो डायमेन्शन्स ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. क्लिअर झालं? हे डायमेन्शन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत 4 ते 5 एक्झाममध्ये हे डायमेन्शन विचारलं आहे, तर तुमची गडबड व्हायला नाही पाहिजे. डायमेन्शन कसं ऑप्टेन केलं लक्षात आलं? बघा, फॉर्म्युला जी इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर अपॉन M1 M2. M1 म्हणजे फर्स्ट मास, M2 म्हणजे सेकंड मास, म्हणजे बेसिकली ते मास आहे, त्यामुळे M⁻1 हे 2 झाले. मग ते M2 झालं, त्याला न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केलं तर ते M⁻2 झालं. क्लिअर झालं? लक्षात आलं का? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट हे डायमेन्शन खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, नंतर पुढचं डायमेन्शन आपल्याला स्टडी करायचं आहे, ते म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. हे पण खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट हे केमिस्ट्रीमध्ये येतं. 1 मोल ऑफ गॅस असेल तर त्यासाठी कंडिशन असते PV इज इक्वल टू RT. P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर. सो R इज इक्वल टू हे आलं PV अपॉन T. ओके, P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, T म्हणजे टेम्परेचर. आता प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया, मग याला फोर्स अपॉन एरिया इंटू हे V आणि हे T. बरोबर आहे. सो F. व्हॉल्यूम म्हणजे L3, एरिया म्हणजे L² आणि हे T. सो फायनली मला मिळालं FL अपॉन T. बरोबर आहे. फोर्सचे डायमेन्शन पुट करतो, L2 M1 T-2. बरोबर आहे. लेंथ म्हणजे L1 आणि हे T फॉर टाईम नाही आहे, T म्हणजे टेम्परेचर आहे. सो टेम्परेचरसाठी डायमेन्शन लिहिताना आपण सिम्बॉल K घेतो. मग आता बघा, हे L2+1 म्हणजे हे 3 झालं, म्हणजे हे आलं L3 M1 T-2 आणि हा K वर आला, न्यूमरेटरमध्ये आला, म्हणजे हे K-1.
खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन. L2, L3, M1, T-2, K-1. These are dimensions of universal gas constant. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये पण आपल्याला डायमेन्शन स्टडी करायचे आहेत. तोपर्यंत आपण थांबूयात.